कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, दया नमस्कार वारंवार वारंवार, दया नमस्कार वारंवार वारंवार, दया नमस्कार वारंवार वारंवार, दया नमस्कार वारंवार वारंवार, पाये याते कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई, भक्त तसे तोटी जन्म व्याधे, जन्म व्याधे, पाडी तसे तोटी जन्म व्याधे, जन्म करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई, भक्त अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी पाय वंदित से, वंदित से, 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 मान पाहे याते कुळाचा विचार, कुळाचा विचार, पाहे याते कुळाचा विचार, कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई, भक्त
ईश्वरायण राहुल महाराज खरे आणि विधाटे महाराज बाळुदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार माझा नमस्कार वारंवार तुझा नमस्कार वारंवार न पाहे जाती कुळाचा विचार न पाहे जाती कुळाचा विचार दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार दया दया नमस्कार वारंवार न पाहे आती न पाहे आती कुळाचा विचार न पाहे आती कुळाचा विचार हे भक्त करुणा करा
मागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी विठ्ठल 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 हरी कवरदा विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज धन्यवाशी शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज संत श्याम महाराज अगस्त्य मुनि महाराज शंभदेव भगवान विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज संत बहिणाबाई महाराज संत जनार्दन स्वामी महाराज कालिदास महाराज कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाही अति कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई बलदिया भावे शरण जाता विटी पाडी तसे तुटी जन्म व्याधी न पाही अति कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे एका जनार्दनी पाय वंदितसे ज्ञानाबाई माझी अनाथाची माय पाडितसे तुटे जन्म व्याधी बलतिया भावे शरण जाता भेटी भक्त करुणा कर ज्ञानाबाई न पाहे आती कुळाचा विचार तया नमस्कार वारंवार कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर विठ्ठल 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 छत्रपती शिवाजी महाराज की वीर संभाजी महाराज की कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे अति कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया तुझे पाया
श्री ज्ञानदेवा चरणी मस्तकासो दिवस रजनी लोकाभिराम मरणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःखभञ्जन मारुतिनंदन सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार। नमो ज्ञानेश्वराय, 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 नमो अद्यत्र जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा। शिवावतार धरुण केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरे मागे शुभे ब्रह्मगिरी। निवृत्ती नाथाची चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर मस्तक माझा पायावरी। या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला। नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा। आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका, रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका। कीर्तनी उभे होते लोका, कीर्तनी उभे होते लोका, कीर्तनी उभी भूमी लोका। टाळ मृदंग श्रुती देखा, टाळ मृदंग श्रुती, ताळ मृदंग श्रुती देखा, ताळ मृदंग श्रुती देखा। तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, माझे दंडवत, तया माझे दंडवत। प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा। जया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे। तनुमानवी दिव्य रूपेच केली
न त्यागिती दिव्य लोकास नेली आता हृदय हे आपुली चौपाळून यावली वरे वैसव पावली श्री गुरूंची जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे आती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना माथोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा कळंकीकर फार चरणाचा नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 आलेली सर्वच कळंगीकर सर्व वैष्णव मंडळी साधक मंडळी थोडा स्वराचा आवाज कमी करा. आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला नाथ महाराजांचा निरोप आहे. कोणाचा? नाथ महाराजांचा. कोणाचा गमाय? नाथ महाराजांचा. तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का? त्याचं कारण असं आहे कळंकीकर कीर्तन हे काही टाईमपास वगैरे नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं किती गोड असावं ऐकूया. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गाड्या दादेव तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गाड्या दादेव तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कळंकीकर कीर्तनात गोड गायन झालं कीर्तनात गोड वादन झालं त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असावं. दुसरी सूचना अशी कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीचं अपमान होणार आणि एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे. एकदाच तुम्ही मला सांभाळून घ्याल मी अशी अपेक्षा करतो. त्याचं कारण असं आहे कळंकीकर मी तुमच्याशी का जबाबदारीनं बोलतो. श्री महाराज आपल्याशी जबाबदारीनं बोलतात म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीनं बोलण्याचा प्रयत्न करतो. महाराज म्हणतात कीर्तन सांग होय अंग हरिरूप. महाराज म्हणतात गडेव माणसाला जिथं हरिरूप होतं येतं जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते महाराज म्हणतात ते कीर्तन. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मेभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरेरुणी देवाईसा. मग ऐकूया काय निरोप आजच्या अभंगाच्या द्वारे नाथ महाराज ज्ञानोबरांचं वर्णन करतात. काय हो नाथ महाराज ज्ञानोबरांच्या स्वभावाचं आणि ज्ञानोबरांच्या प्रभावाचं वर्णन करतात. मी दशक्रियाच्या निमित्ताने का मुद्दाम अभंग निवडला. ज्ञानोबरांची वारी जवळ आली समाधी सोहळा जवळ आला. एका आईच्या निमित्ताने आपण दशक्रियाच्या निमित्ताने आलोत ना तेवढा संताचा निरोप आहे की आपण अलंकापुरीला आलं पाहिजे. का? आधी महिमा ऐका आज ज्ञानोबरांचं मस्तपैकी छान. आज फक्त ज्ञानोबराय ऐकायचे बरं का आपल्याला फक्त ज्ञानोबराय ऐकायची मस्तपैकी. का हो नाथ महाराज काय स्वभाव आहे ज्ञानोबरांचा. नाथ महाराज म्हणतात ज्ञानोबराय कृपाळू आहे. कोण आहे? कृपाळू. बरोबर. अजून महाराज म्हणतात ज्ञानोबराय उदार आहे. बर स्वाभिमानानं म्हणावं नाथ महाराजांनी कृपाळू उदार माझा. आजचं एवढं प्रमाण घरी घेऊन जा गाड्या कळंकीकर. आणि विचारलं ना तुम्ही घरी गेल्याच्या नंतर का हो कोण्या साधकाने वैष्णवानं तुम्हाला का हो ज्ञानोबराय कोणाचे छातीला हात लावून सांगा मंडळी माऊली ज्ञानोबराय माझे. नाथ महाराज म्हणतात कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. बरोबर. तया नमस्कार वारंवार. हा स्वभावाचे. अजून काय स्वभाव आहे काय कृपाळू आहे काय उदार जीवन आहे ज्ञानोबरांचं. आपण कोण्या जातीमध्ये जन्माला आलो ज्ञानोबराय पाहत नाही बरं का कळंकीकर. न पाये याती म्हणजे जा कुळाचा. तुम्ही कोण्या कुळामध्ये आपण जन्माला आलो ज्ञानोबराय पाहत नाही. पण एक काम करतात महाराज म्हणतात ज्ञानोबराय भक्त करुणा कर ज्ञानाबाई. भक्तावर करुणा करणारी ज्ञानाबाई म्हणजे ज्ञानोबराय. आता हा स्वभाव आहे. आता प्रभाव ऐकायचा ज्ञानोबरांचा. काय प्रभाव आहे. महाराज म्हणतात आपण कोण्याही भावनेनं शरण जा. पण ज्ञानोबराय एक पवित्र काम करतात. भलतिया भावे शरण जाता भेटी. बरोबर. मग पाडी तसे तुटी जन्मव्याधी. एक काम करतात ज्ञानोबराय पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मृत्यू ही जी जन्माची येण्याची जाण्याची जी व्याधी आहे
त्या व्याधीतून आपल्याला दूर करतात ज्ञानोबा राय. म्हणून ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसी. आता जेवढा सरळ ताकदीनं ऐकला तेवढा रिटर्न आहे अभंग असाच पाठ करायचं बरं का, म्हणजे गोड वाटतं मस्त बाकी. बरं. एका जनार्दनी पाय वंदितसे. बरोबर. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, पाडितसे तुटी जन्मव्याधी, भलतिया भावे शरण जाता भेटी. भक्त करुणा करत ज्ञानाबाई न पाहे याती कुळाचा विचार. तया नमस्कार वारंवार कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा की आईसाहेब वैकुंठवासी इंदुबाई पुंजाबा थोरात पूज्यश्री एका आईला, एका मातेला हा मृत्यूलोक सोडून, इहलोक सोडून गेली 10 दिवस पूर्ण झाली. आणि म्हणून आईसाहेबांचा परिवार आहे. एक मुलगा आहे नारायण नावाचा, एक नातू आहेत रोहित नावाचा. बरोबर ना? हा बरोबर सांगतो मी बरं का, मस्त. बरं. 2 नाती आहेत दादांच्या. एक आहे कोमल. बरोबर का? हां बरोबर का? बरं. एक आहे कोमल आणि एक आहे काजल. ह्या 2 नाती आहेत पूज्यश्री आईंच्या. आणि म्हणून या संपूर्ण परिवाराला सोडून पूज्यश्री आईसाहेबांना 10 दिवस पूर्ण झाले. त्या सेवेच्या निमित्ताने आजचा आलेला सेवेचा योग थोरात परिवार आणि आदरणीय आमचे आबासाहेब म्हणजे महाराज मंडळींची फार चाहते, म्हणजे ते प्राणापेक्षा जपतात महाराज लोकायला. तुम्हाला कळलं असेल ही किती जपलेली माणसं आहे. ही एका मंचावर म्हणजे एका कीर्तनात आणायची म्हणजे एवढी सोपी गोष्ट आहे का हो? ही तर एकावणी बळी रे. आजच्या पवित्र कीर्तन साथे करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ, ज्ञानोबरांच्या संगतीत इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती संत बहिणाबाईंच्या पवित्र सानिध्यामध्ये राहून अखंड एक बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत. पहिले मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तपरायण अमोल महाराज. श्री महाराजांना दंडवत करतो आपण. एकदा जोरदार टाळी वाजवूया श्री महाराजांकरता. दुसरे मृदंग सेवक, खरं तर मृदंग विशारद म्हणायला हरकत नाही. काय गोडवा आहे त्यांच्या हातातला, काय वाजवण्यातली ताकद खूप गोड आहे. वाजवणंही गोड, मधुर वाटावं, गोड वाटावं. हरिभक्तपरायण नावही गोड आहे. ऋषिकेश महाराज. श्री महाराजांनाही दंडवत करतो आपण. टाळी वाजूया. भजन सम्राट आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचं भूषण असणारी, खरं तर ताल महर्षी म्हणायला हरकत नाही. आपल्याला कोण्या तालातून चाल म्हणले काय कळलं नाही आपल्याला, फक्त आपण ऐकली बरं कधी. वा असे आदरणीय हरिभक्तपरायण आमचे नंदू बाबा. श्री महाराजांना दंडवत करतो आपण. टाळी वाजूया श्री महाराजांकरता. भजन सम्राट अत्यंत पाठोपाठी नम्रतेनं गाणं या महाराष्ट्राला लाभलेला एक लाडका आवाज आहे. तो एक लाडका आवाज आपल्या संभाजीनगर जिल्ह्याने म्हणजे संत बहिणाबाईंचा तो प्रसाद आहे बरं का त्यांच्या जीवनामध्ये. राहुल महाराज खरे श्री महाराजांनाही दंडवत करतो. आदरणीय हरिभक्तपरायण गौरव महाराज श्री महाराजांनाही दंडवत करतो. या बाजूला माझी फार जोडी, एक नंदू, एक राहुल आणि एक महेशाची जोडी आहे. या परिसराचा फार नम्रतेचा स्वभाव. तिकडं धुळ्या जिल्ह्यात गेलो, जसा साऊंडा असेल तसं म्हणायचं, काय टेन्शन घ्यायचं नाही. त्याला म्हणते नाही तू विको दे का आवाज वाढव बाबा. आदरणीय आमचे महेश महाराज श्री महाराजांनाही दंडवत करतो. टाळी वाजूया श्री महाराजांकरता. आदरणीय हरिभक्तपरायण भजन सम्राट गणेश महाराज तुम्हालाही दंडवत. काका तुम्हालाही दंडवत. विनेकरी बाबा तुम्हालाही दंडवत. बरं, माझ्या संगतीला आलेले माझ्या पक्ष मोठे बंधुराज आदरणीय अण्णांनाही दंडवत करतो. या गावातील एक गोड कीर्तनकार संत बहिणी दिलेला प्रसाद या गावाला भागवताचार्य आदरणीय हरिभक्तपरायण नारायण महाराज पूज्यश्री महाराजांनाही दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हाला दंडवत करतो. आई तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो. दादांना तुम्हालाही दंडवत करतो. उन्हात बसली तुम्हालाही दंडवत करतो बरं का. म्हणजे चांगली सावली पण तुम्ही उन्हात बसली काय टेन्शन नाही. बरं, तुम्हालाही दंडवत. यूट्यूब आले तुम्हालाही दंडवत. आमच्या भगवानरावचा फार गोड साऊंड. एकदा टाळी वाजवा आमच्या भगवानराव करतो मस्त बघी. वा आदरणीय आमचे संदीप भाऊ आहे. सगळी प्रेमाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. याच परिवारामध्ये राहणारे आदरणीय आमचे पेटी मास्तर थोरात बाबा तुम्हालाही दंडवत. वा टाळी वाजवा एकदम मस्त बघी. का टाळी वाजवायला लावली? आता काही महाराज मंडळीचा काळी 2चा स्वर असतो, काहीचा काळी 1चा असतो. आता माझा मधीच पांढरी 2 आहे, पण त्या पांढरी 2च्या स्वरात तेवढीच ताकदीनं पेटी वाजवा एकदा बाबांकरता. टाळी वाजवा मस्त बघी. छान. वा चला ऐकूया. 1 तास गोड संकीर्तन करायचं. आपले खरं तर 10 ते 12 वेळ होती. 11:30 वाजले आपल्या घरामध्ये. पाहू जेवढं शक्य होईल तेवढं. हे दशक्रिया विधीचं कीर्तन आहे.
खरं तर आमच्याकडे हिदस्क्रियाविधी म्हणलं का पाहुणे घरी पोचायची वेळ झाली आता 7:30ला 8ला कार्यक्रम सुरू होऊन जातो. पण तुमच्याकडे बरं आहे, निवांत आहे, मस्त छान ऐकूया. ज्ञानोबरायांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे आणि म्हणून पूज्यश्री आईसाहेबांना 10 दिवस पूर्ण झाले. इथं जन्म झाला की मरावा लागतं. श्रावण महाराज जगताप सांगतो म्हणून नाही ऐकायचं, मग ज्ञानोबराय सांगतात म्हणून ऐकायचं. ज्ञानोबराय सांगतात इथं जन्म झाला की मरावं लागतं. जरा ज्ञानोबरांशी बोलून पाहू. कधी कधी ज्ञानोबरांशी बोलून पहा, कधी कधी तुकोबरांशी बोलून पहा. का हो, आपल्या जीवनाचं भलं व्हावं असं फक्त संतांनाच अट्टहास आहे. आपल्या जीवनाचं भलं व्हावं. शोधून आले संत हिता हित जगाचे, महाराज हिता हित जगाचे, हिता हित जगा. शोधून आले संत हिता हित जगाचे, हिता हित जगा, हिता हित जगा. टाळी वाजवत राहा म्हणजे तुम्हाला आळस येणार नाही. कारण आता काय गडीची झोपायची वेळ झाली आता. जेवण केलं का झोप लागते ना. वा वा, पण टाळी वाजवत राहा. कीर्तनात टाळी होय पातकांची होळी. टाळी वाजवत राहा. शोधून आले संत हिता हित जगाचे. चला ज्ञानोबरांशी बोलणं करू जरा. का हो, ज्ञानोबरांशी बोलायचं असेल तर काय करावं लागेल. आता नामदेव महाराज म्हणतात एकतरी ओवी. ज्याच्या प्रमाण ओवी पाठ असेल त्यानं म्हणत चला बरं का मस्त बाकी. बरोबर. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवीने एकतरी ओवी अनुभवावे. वा वा, वाचा ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचली. वाचावी ज्ञानेश्वरी. जनाबाईंचा निरोप आहे तुम्हाला. जनाबाईंचा वाचावी ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी. टाळी वाजवा. वाचिल जो कोणी जनी त्याशी लोटांगणी. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी. बोलूया आपण. ज्ञानोबराय सांगतात तिथं जन्म झाला की मरावं लागतं. उपज येते नासील येते हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबराय सांगतात जे उपजत आहे त्याचा एक नाही दिवस नाश होणारे. जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. साधकांचा प्रश्न आहे का हो ज्ञानोबराय, इथं जर एक दिवस मरावं लागतंच तर आम्ही आलोय तरी कशा करता. ज्ञानोबराय सांगतात एका देहाचं माध्यम गेलो पुढची ववी. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळी. जीवाला 2 सोहळे बरं का कळंकीकर आलेली पाहुणे मंडळी. एक सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे मृत्यूचा. ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये
आईसाहेबांचे दोन्ही सोहळे झाले, जन्माचाही झाला आणि बोला 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 मृत्यूचाही झाला. ज्ञानोबरांच्या भाषेत आपला एक सोहळा झालेला आहे. कोणता हो? बोला बोला बोला. जन्माचा. कोणता? माय इकडं पहा माझ्याकडं. कोणता कोणता कोणता? जन्माचा. आणि दुसरा होणार आहे. तुम्ही घाबरता का सांगायला? नाही नाही, तुम्ही का घाबरायचं नाही. तुम्ही फक्त एवढं डोक्यात ठेवा, सांगणारा पण जाणार आहे. आता बरं वाटलं का तुम्हाला? हा, मग इथं राहण्याकरता कोणाला पण देहाच्या गावा आली जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणत रंजयाजी अपरी. बरोबर मग काहून आणो बरा आहो या देहाला येणं आणि जाणं जी जन्म मृत्यूची येरजार हे का दुःख कमी आहे का? ती संपवता येईल का? ज्ञानोबराय सांगतात गडे त्याच्या करतात आलो. तैसे येण्याची शरीरे पुढची हवी शरीरा येणे सरे आणि किंबवणा येरजारे चिरा पडे. ज्ञानोबराय सांगतात या देहाला येणं आणि जाणं संपवते. तर बरोबर का हो ज्ञानोबराय? या देहाला येणं आणि जाणं जर संपवता येतं तर आम्ही काय करावं? ज्ञानोबराय सांगतात एक काम करा, तरी जड जडून व्हायला निघ ये भक्तीची वाटे लाग. हा, कुठे गेले भगवानराव? इकडे या लवकर. विठ्ठल विठ्ठल तरी जड जडून व्हायला निघ ये भक्तीची वाटे लाग जिया पावशी अव्यंग निजधाम माझे. त्या भक्तीच्या वाटेला लागा. आलोय आपण या मनुष्य देहाला. भगवत साधना घडली पाहिजे आपल्याकडून, कारण हे जन्म मृत्यूची अर्जर संपवायची. मग मिळालं हे स्वतःला भाग्य समजा. श्रावण मी पुन्हा पुन्हा सांगेल बरं. श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही भाग्य समजायचं, संत सांगतात म्हणून स्वतःला भाग्यवान. भाग्य आली मनुष्य देह पाहा विठ्ठल, पाहा विठ्ठल, पाहा विठ्ठल. ऐकायचे गोड ऐकायचे. बरं इकून महाराजांना बोलायचं इथपर्यंत आला की तिथपर्यंत हृदय आहे ते प्रत्येकाचे. म्हणून ऐकायचं भाग्य आली ती मनुष्य देहा आणि तो हा पहा. हा पहिला पुरावा. दुसरा पुरावा तुलसीदास महाराज म्हणतात बडे बाग मानुष तनु पावा सुरदुरला बसा ग्रहतान गावा बडे भाग. मोठं भाग्य तुलसीदास महाराज म्हणतात हे मनुष्य जीवन मिळालं. पहिलं भाग्य नरदेव मिळालं. दुसरं भाग्य भारत देशामध्ये भरतखंडी नरदेव प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. पहिलं भाग्य नरदेव मिळालं. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये. तिसरं भाग्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळाला. काय या महाराष्ट्राच्या मातीचं भाग्य ऐकूया आपण संतांच्या प्रमाणात. जेथे वसती हरीचे दास धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. संतांच्या समाधीनं पावन झालेली भूमी बरं का दादा.
ही भूमी संत बहिणाबाईंच्या समाधीनं पावन झालेली भूमी. जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश. बरोबर बरोबर. ऐकूया या महाराष्ट्राच्या मातीचं भाग्य. ऐकलं मिळाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म. अजून ऐका की तो भाग्य तिसरं सांगितलं. संतांच्या नंतर जन्माला आलो. भाग्यवान समजा बहिणाबाईंच्या नंतर जन्माला आलो. संत निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्माला आलो. ज्ञानोबरांच्या नंतर जन्माला आलो. पाचवं भाग्य आहे का. अजून आपण जिवंत हे सुद्धा भाग्याची. बरवे झाली आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येतवरी, उरले तारी तुम्हाला. उरलेलं आयुष्य आपलं भगवत साधने जावं हाय संताचा येतोय. मग एक दिवस जर मरण असेल. आता पहिला नामदेव महाराजांचा निरोप देतो. तुम्हाला अलंकापुराला आलं पाहिजे बरं का. आपण वारी जवळ आली ना. पहिला निरोप आहे तुम्हाला नामदेव महाराजांचा. नामदेव महाराज म्हणतात एक वेळाला तरी अलंकापुराला आलं पाहिजे. एक वेळाला म्हणजे जन्माला आल्याच्या नंतर नाही बरं का. वर्षातून एकदा. एक वेळा जाईचे अलंकापुरा, एक वेळा जाईचे अलंकापुरा, एक वेळा जाईचे अलंकापुरा, एक वेळा जाईचे अलंकापुरा. म्हणे सर्व सुकृत लाहीजे, एक वेळा जाई नामामणे सर्व. नामदेव महाराजांचा निरोप आहे बरं का. सुकृत लाहीजे आणि एक वेळा जाईजे अलंकापुरा. पहिला निरोप आहे तुम्हाला नामदेवरायांचा. दुसरा निरोप आहे तुम्हाला निळोबारायांचा. यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला, ते आवडती विठ्ठला, आवडती विठ्ठला, ते आवडती विठ्ठला. यात्रे अलंकापुरा येती, अलंकापुरा येती, अलंकापुरा येती, अलंकापुरा येती. आवडती विठ्ठला, ते आवडती विठ्ठला, ते आवडती विठ्ठला, ते आवडती विठ्ठला. आज मजा आहे ना. टाळी वाजवा ना जरा मस्त पैकी. यात्रे अलंकापुरा येती हा निळोबारांचा आवाज आहे बरं का. आता ऐका पूर्ण. ते आवडती विठ्ठला, पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे, ज्ञानाभू वैकुंठ पंढरपूर. त्यावणी थोर महिमा या निळा म्हणे जाणून संत आणि ती धावत प्रतिवर्षी. आलं पाहिजे आपण. जसं निळोबाराय सांगतात संत येतात देव येतो, आपणही आलं पाहिजे. बरोबर. प्रश्न असा आहे महाराज आम्ही अलंकापुराला म्हणजे आळंदीला का यायचं हा प्रश्न आहे ना आपल्याला. का यायचं हो. आपल्याला तिथं विश्रांती काय आहे. बरोबर. हे बघा कीर्तन संपलं की आपल्याला आराम करायचा आहे म्हणजे विश्रांती करायची. कुठं जावं लागेल पुण्याला. मग अहो आपल्या घरी जा. नवा मने देवा चला तया ठाया, नवा मने देवा चला तया ठाया, नवा मने देवा चला तया ठाया, नवा मने देवा चला तया ठाया. विश्रांती घ्यावया कल्पवने, विश्रांती घ्यावया कल्पवने, विश्रांती घ्यावया कल्पवने, विश्रांती घ्यावया जिथं जगाच्या मालकाला विश्रांती करावी वाटते. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावरी. आळंदी हे गाव आणि पुण्यभूमी आणि दैवताचे नाव. तिथं विश्रांती आपल्याला. कारण अहो आपली जागा बदलली तरी झोप लागत नाही आपल्याला. तुम्ही पहा पाहुण्या घरी जा बरं. जशी कळंकीत झोप लागत तशी कन्नडला लागेल का नाही ना. तीनदा उठून बसतो माणूस. तशी आपल्याला तर संसाराच्या या प्रपंचाच्या व्यापानं आपण त्रस्त झालेली माणसं. इथं सुख नाही, इथं समाधान नाही, विश्रांती तिथं आहे. विश्रांतीचे स्थान संताचे माहेर, विश्रांतीचे स्थान संताचे
विश्रांती तिथं आहे बरं का. कळंकीकर आपल्याला या प्रपंचात नाही. तुम्ही कोणाला विचारावं कसं काय चाललं कळंकची आहे बा बरं आहे म्हणतो. या प्रपंचातलं दुःख असं आहे. चांगलं कधी सांगणार आहे आपण. चांगला आनंद निरोप तिथं आहे आळंदीला या का. तिथं विश्रांती नाथ महाराजांचा अभंग आहे का आता पूर्ण किती गोडे बा ऐकायचे बरं का. ज्ञानोबा आहे आता आळंदीला यायचं आपल्याला पण आधी महती ऐकून घ्या ना. नाथ महाराज म्हणतात विश्रांतीचे स्थान संताचे माहेर. महाराज म्हणतात ऐका ते या भूमीवर अलंकापूर. का हो नाथ महाराज अजून सांगा ना. ते स्थळी माझ्या जीवेचा वो ठेवा नवीन ज्ञान देवा जाऊन या. बरोबर बरोबर. आता तिथलं महत्व आहे का. सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं का काय फळ. बरोबर. सिद्धेश्वर स्थान दर्शने मुक्ती. सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं का मुक्ती आपल्याला. अजून अहो ब्रह्मज्ञान आहे तिथे. ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर. अजून ऐका बरं का 84 सिद्धांचा सिद्ध वेटी मेळा आणि प्रत्यक्ष स्थापियाला कल्पवृक्ष. ज्ञानोबरांच्या दरबारात प्रत्यक्ष कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्षाचा स्वभाव काय आहे. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू आणि ते ते कल्पतरू तळवटी जो कोणी आणि काय म्हणे त्याला. तसं महाराज म्हणतात ज्ञानोबारांच्या दारामध्ये प्रत्यक्ष स्थापियाला कल्पवृक्ष. आता त्या कल्पवृक्षाचा महिमा आहे का. काय करावं तयाशी नित्यता घडता प्रदक्षिणा. त्याला प्रदक्षिणा करायची त्या कल्पवृक्षाला. बरोबर. फळ सांगा ना. नाही पार पुण्या वास स्वर्गी. स्वर्गामध्ये वास मिळतो. ऐका बरं का. आता ज्ञानोबरांच्या समाधीच्या पुढेच अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी. अमृत समान वाहणारी इंद्रायणी माता आहे. बरोबर. अजून भागीरथी आधी करुणी. भागीरथी नावाचं तीर्थ आहे ज्ञानोबरांच्या समाधीजवळ तिथं बरं का. बरोबर. अजून भागीरथी आधी करुण तीर्थराज. तीर्थांचा राजा आहे म्हटले ज्ञानोबराजवळ. म्हणून आयशा स्थळी समाधी ज्ञान देवा एका जनार्दनी ठाव अलंकापूर. एका जनार्दनी ठाव अलंकापूर. एका जनार्दनी ठाव अलंकापूर. फार मजा आहे. खूप गोड गोड गाणारी माणसं ऐकणारी माणसं आहे म्हणून बरं. आणि बघा कीर्तनाची थोडी मर्यादा ठरली दादा. येणारा काळ वाईट आहे. चालू लोक चालू कीर्तनं बंद पाडायला लागले आता. त्याच्यामुळं प्रमाणानं बोलावं. मस्तीत कोणाला आवडू ना आवडू काय टेन्शन घ्यायचं नाही. हां एखाद्या वैष्णवाला साधकाला आवडलं बस झालं कीर्तन. नाही तर आता ते बघा. आणि माझी विनंती तुम्हाला सगळ्या मायबापाला हात जोडून. तुम्हाला आई म्हणणारा महाराज आवडला नाही आणि एकदा बोलवलं परत शिवाला बोलू नका. तुम्हाला बाप सांगणारा महाराज आवडला नाही तर परत तुमच्या गावाला नाही शिवाला नाही तालुक्यात सुद्धा बोलू नका. तुम्हाला छत्रपती शिवरायांचं चरित्र सांगणारा महाराज आवडत नाही काय लोकांना. अरे देव आहे का म्हणते. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात सांगतात. कळंकी करते देवाला माहिती ते कोण होते. पण ज्या आरती या मंदिरातला देव सुरक्षित आहे ना ती पुण्य आहे फक्त माझ्या राजांची. हे कसं विसरून झाले. अहो या गावाला आलं का दंडवत करावं. काय छत्रपती शिवरायांचं स्मारक किती गोड आहे. पाहिलं तरी तेजस्वी पुतळा वाढतो बरं. स्मारक किती गोड आहे. हां अशी प्रत्येक गावागावामध्ये व्हायला पाहिजे. पण चला नसेल आवडत तुम्हाला तो महाराज नाही पिंगळा म्हणणारा आवडला तुम्हाला तर तुमच्या शिवालाही बोलू नका. पण ऐकता का एखादी संप्रदायाबद्दल अशी एखादी वाईट कमेंट जाईल यूट्यूबला आपल्या हातून. असं कधी जीवनात चुकीचं कार्य करू नका माझ्या दादांना. नाही पटला महाराज तुम्हाला लय पैसे घेतो तुमच्या शिवाला बोलू नका. तो काय तुमच्या घरी आलता का. बोलू नका. त्याचं कारण दादा ज्याच्या गळ्यात माळ नाही तो तुझं संप्रदायाला नावं ठेवायला लागला त्याची का लायकी आहे का. पण त्याचं कारण असं आहे दादा ही आपली एकी नाही म्हणून लोक कुठंतरी बोलायला लागले. सर्वांनी एक मत राहा गोड राहा. हा आनंद घ्या जीवनाचा. विठ्ठल विठ्ठल एका जनार्दनी ठाव अलंकापूर. आता अलंकापुराचा महिमा ऐकला बरं का. मग अभंगाच्या पहिल्या चरणात यायचंय आता. पण ऐकूया अजून. काही काळ पूर्ण झाला काही काळ गेला समाधी घेऊन. कारण आता झालं सप्तमीपासूनच उत्सव सुरू होतात बरं का ज्ञानोबांचा समाधी सोहळा. सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी आणि त्रयोदशी. त्रयोदशीच्या दिवशी काही मजा असते. सगळे साधक जे त्यागी महात्मे आपल्याशी काही संबंध नाही त्यांचा तिथं येऊन ओक्सा बोक्षी रडावून ज्ञानोबारायण करता. ह्या ज्ञानोबारायांच्या दरबारात लय मस्ती लय आनंद आहे. आलंय का कोणी अलंकापुराला वरबोट करा. माऊलीच्या मंदिरात कोण कोण आलंय जरा वरबोट करा मला कळू द्या. वा वा छान जायचंय बरं का आपल्याला. कारण दोन महात्मे अशी दादा
तुकाराम महाराज या देहाला घेऊन निजधामाला गेली, मानव देह घेऊन या निजधामा गेले. पण एक संत असे ज्ञानोबा इथं जे बरं का, आता त्यांचं दर्शनच करायचं नाथ महाराजांच्या भाषेमध्ये. वा वा वा. मग ज्ञानोबारांनी महान ग्रंथ लिहिला, कोणता? ज्ञानेश्वरी. पण काय ज्ञानोबारांच्या मनात आलं नारायण बाबा की तो ग्रंथ शुद्ध करायचा असं ठरवलं. गंमत पा किती गोड आहे आता बरं का. गीता कोणी सांगितली? चला पटपट बोला. हां, भगवान गोपालकृष्णाने. बरोबर. प्रमाण असं किती गोडे पा. सोमुखी आपण सांगितो श्री विष्णू, म्हणजे भगवान विष्णूने काय सांगितली? गीता सांगितली. तीच गीता मराठीमध्ये लिहिली कोणी? माऊलीनी. मग ज्ञानोबा कोण? महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर. पण आता ज्ञानोबारांनी जे शुद्ध करायचं कामगिरी दिली ती ठरवले कोण? नाथ महाराज निवडले. कोण कोण कोण? मग आता नाथ महाराज कोण? भानुदासाची एक कुळी, महाविष्णूचा. किती संगती गोड आहे पहा मस्त बाकी. म्हणजे हे सगळं भगवान विष्णूचंच कार्य. मग घडलं असं. नाथ महाराज म्हणतात ज्ञानोबा माझ्या स्वप्नात आली. श्री ज्ञानदेव येऊनी स्वप्नात, श्री ज्ञानदेव येऊनी स्वप्नात, सांगितली ज्ञानोबा माझ्या स्वप्नात आले. श्री ज्ञानदेव येऊनी स्वप्नात. बरोबर. अजून सांगितली मात. मात म्हणजे गोष्ट. काय गोष्ट सांगितली नाथ महाराज? अजान वृक्षाची मुळे कंटास लागली. नाथ महाराज येऊनी आळंदी स्थळी काढा वेगी. बरोबर. नाथ महाराज म्हणतात मला पडलेलं स्वप्न आहे, पण घडलं असं. ऐसे स्वप्न होता आलो अलंगापुरी. आहा तव नंदी माझा रे देखिले द्वार. स्वप्न पडलं आणि वैष्णवांचा मेळाच निघाला नाथ महाराजांच्या सोबत. कारण ती कामगिरी दिलेली होती कोणती? हो, अजान वृक्षाची मुळी. ती त्रास देते नाथ महाराज, ती एवढी येऊन बाजूला करा. बरोबर. आले अलंकापुराला नाथ महाराज. आता चाललो बरं का आपल्याला माऊलीच्या मंदिरात जायचे. जसे जसे नाथ महाराज गेले ना, जे नाथ महाराजांना दर्शन घडलं ते कळंकित घडणार आहे आज बरं का. पण ते घेण्याकरता आपण ज्ञानोबारांच्या समाधीवर डोकं टेकवण्याकरता हे परत कोणा जन्मात भागी येणार नाही आपल्याला. मग एकादशीचा पर्व काळ होता, मुक्काम झाला आणि सकाळची द्वादशी होती. पण घडलं असं अनेक वैष्णवांचा मेळा सोबत होता नाथ महाराजांच्या. मग आता त्याला सामुग्री कोण घेऊन जाईल? कोणतीही शिधा पाणी न्यावं लागेल ना. मग नाथ महाराज म्हणतात ज्ञानोबा वाणी झाली. काय झाले? झाले देव ज्ञानदेव वाणी. आले सामुग्री घेऊन, आले सामुग्री घेऊन, आले सामुग्री घेऊन, आले ज्ञानदेव वाणी. आले सामुग्री घेऊन, आले सामुग्री घेऊन, आले सामुग्री. एकदा बाबांकरता टाळीवाचा बसलेले समोर. मी इकडून प्रमाण सांगून त्यांच्या मुखाला यावं. एक पाठ असा आहे झाले ज्ञानदेव वाणी, आणि एक पाठ असा आहे ज्ञानदेव झाले वाणी. आले सामुग्री घेऊन. द्वादशी पर्व काळ. द्वादशीचा पर्व काळ आहे. बरोबर बरोबर. मग निघाले आता नाथ महाराज वैष्णवांचा मेळा. जायचं ना आता, ते कामगिरी करायची ना. बरं आता आपण माऊलीच्या मंदिरात शिरलो बरं का सगळे. कोण कोण माऊलीचं दर्शन घेतले? परत एकदा वरबोट करा. वा करा करा. वा छान छान. आता चाललो बरं का आपण माऊलीच्या मंदिरात नाथ महाराजांच्या भाषेमध्ये. तव नंदी माझारी देखील द्वार. समाधीचं दर्शन झालं. पुढे प्रदक्षिणा गेली. मुक्ताबाईच्या मंडपात आलो, दर्शन घेतलं मुक्ताबाईंचं. बरं. पुढे इकडं ज्ञानोबारांच्या समाधीच्या पाठीला चित्रीकरण आहे समाधीचं. तिथं दर्शन घेतलं, तीर्थ घेतलं त्या मुखाचं. बरं बरं. आता सिद्धेश्वराकडे जायचं आपल्याला. पण जाण्या अगोदर तिथं एक अभंग आहे, तेवढा वाचायचं बरं का. अभंग आहे तिथं गेले हो पहा तुम्ही. हा बरोबर. देवणी व्रती आणि धरली दोन्ही कर. तो अभंग पूर्ण वाचायचा. बरोबर. मग आता पुढे सिद्धेश्वराकडे दर्शनाला जायचं ना. मग आता काही पठ्ठीचं असे इकडून आले का तिकडं जातं डायरेक्ट सिद्धेश्वराकडं. तसं नाही, नंदीला प्रदक्षिणा करायची. काय करायची? प्रदक्षिणा करायची. मग सिद्धेश्वराच्या दर्शनाला जायचं. सिद्धेश्वराच्या दर्शनाला जात असताना नंदी महाराजाला प्रदक्षिणा करायला गेलो, कारण अर्धेच नंदी महाराज लागतात. म्हणजे तिकडून लगेच चरण पादुका आहे. कशाच्या? ज्ञानोबा आहे तिथून समाधीच्या जागेवर गेलेली बरं का. नाथ महाराज म्हणतात तव नंदी माझा रे देखिले द्वार. बरोबर. त्या द्वाराशी गेलो आणि आता समाधीच्या जागेवर मी उतरायला लागलो. पहा बरं का. आता नाथ महाराज म्हणतात मग उतरता
उतरता उतरता नाथ महाराज म्हणतात घडलं असं माझं पूर्वजन्मीचं पुण्य उदयाला आलं घडलं असं श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर श्री गुरु भेटले एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले श्री गुरु भेटले ओ श्री गुरु श्री गुरु एका जनार्दनी पूर्व पुण्य फळली बरोबर बरोबर श्री गुरु भेटले ज्ञानेश महाराज म्हणतात मला श्री गुरुच्या रूपानं ज्ञानोबराय भेटले बरं का पण ऐकताना मला ज्ञानोबराय कशा स्वरूपात दिसले ऐकायचंय का महाराज म्हणतात ऐका ज्ञानोबराय मला भेटले पण कशा स्वरूपात दिसले दिव्य तेज पुंज महाराज म्हणतात ऐका नाथ महाराज म्हणतात तिथले मला ज्ञानोबराय दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा वा वा दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा दिव्य तेज पुंज परब्रह्म केवळ बोलपासे परब्रह्म केवळ मी 2014ला इथं कीर्तन करून गेलेलं लय वर्ष झाली तेव्हा गाडी नव्हती माझ्याकडे पण जरी महाराष्ट्रभर फिरत असेल तर आमच्या नारायण बाबाची फार मोठी पुण्य आहे बरं का माझ्या जीवनामध्ये मला म्हणून एका खरं तर मी लेकरू त्यांच्यासमोर कीर्तन करावं पण एका आईनं लेकराचं कीर्तन आनंदानं ऐकावं हा त्यांच्या जीवनातला मोठेपण आहे नाही तर आम्हाला 2 कीर्तन आले तर आम्ही कोणाच्या कीर्तनाला जात नाही असा स्वभाव होता महाराजांचा पण खूप छान ऐकूया ना हा या अभंगाचं दुसरं चरण आहे श्री ज्ञानदेव येवणी स्वप्नात सांगितली मात मज लागी बरोबर मग ते पुढं घ्यायचं बरोबर संगतीला दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे बरोबर अजान वृक्षाची मुळी कंठास लागली ती बाजूला केली ज्ञानोबराय बोलायला लागले महाराज म्हणतात श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले ज्ञानोबराय माझ्याशी बोलायला लागली मग मी ती मुळी बाजूला केली जी अडचण करत होती त्रास देत होती ज्ञानोबरायला ती मुळी बाजूला केली ना हात जोडली नम्रपणे आणि हात जोडून विचारलं माऊली अजून या नाथ महाराजांकडे काही कामगिरी आहे का हो काही कामगिरी का ती कामगिरी द्यायची होती का कोणती हो ज्ञानेश्वरी शुद्ध करायची होती तो पवित्र ज्ञानोबरायने ग्रंथ हातामध्ये घेतला ती सामग्री नाथ महाराजांच्या हातामध्ये ती ज्ञानेश्वरीच्या रूपानं दिली आनंद झाला नाथ महाराजांना आणि त्या आनंदाच्या भरामध्ये नाथ महाराजांनी विचार केला की किती महान ग्रंथ ज्ञानोबरायांनी लिहिला जगाच्या कल्याणाकरता ती कामगिरी माझ्याकडे दिली मग एक नाथ महाराज ज्ञानोबरायांचा स्वभाव सांगतात अभंगाचं पहिलं चरण कृपा
टाळ्या वाजवा. मी टाळ्या का तुम्हाला वेळोवेळी वाजवायला होतं ऐकत आलं. मी गुणवानाचा सन्मान करणारा महाराज आहे, मी अपमान करणारा महाराज नाही बरं का दादा कधी. जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. थोडा स्वराचा आवाज कमी करा भगवान. मग थोडासा द्या. हां बस राहू. नंदू महाराज गोड गाता ना म्हणा. नंदू महाराज किती गोड गाता हो, किती गोड आवाज दिला तुम्हाला बहिणा बहिणं ज्ञानोबरांनी निवृत्ती ना देव. राहुल महाराजांना म्हणा काय गोड गाता तुम्ही. महेश महाराजांना म्हणा किती गोड आवाज आहे. ऋषिकेश महाराजांना अमोल महाराजांना म्हणा किती गोड ताकद येऊ तुमच्या हातात. किती चांगलं म्हणा. जो भेटल त्याला चांगलं म्हणा. काय कोणावर जळत बसू नका. लोकांची तेवढी वृत्ती लय खतरनाक जाईल. बरं जळून काय होणार आहे. जळून एक होईल राग होईल मग आपल्याला. दुसरं काय होणार जीवनामध्ये. जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. कधीच कोणावर जळू नका. एक वाक्य आहे का परत मी येईल माहिती नाही या कळंकीला. कधीच कोणावर जळू नका. का बरं एक दिवस आपल्याला जळायचं एवढं ध्यानात ठेव. जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. बा एखाद्यानं गाडी घेतली 4 चाकी. वा वा तात्या काय गाडी घेतली तुम्ही. सायकल नव्हती तुमच्याकडं. वा वा अभिनंदन बरं का तात्या. वा 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 तात्यालाही बरं वाटेल आपल्यालाही बरं वाटेल. या ना तात्याची गाडी पाहिली चौकात आला. कुठे घेते गाडी घेतली तात्यानं. कसं काय गाडी चांगली. मग हप्तेवर घेतली असेल. अरे घेऊ द्या ना चाळक्या. हप्तेवर घेऊ दे ना तर कसे होय. अरे पण चांगलं तर मग. एखाद्याच्या वास्तू शांतीला गेलो ना. एखाद्याच्या वास्तू शांतीला गेलो म्हणा. वा वा पाटील काय बंगला बांधला तुम्ही. झोपडीत राहायची तुम्ही. वा 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 चांगला बंगला बांधला बरं का. काय लाइटिंग काय कलर. वा वा खूप गोड. अभिनंदन असं म्हणा ना. असं म्हणा. हा तिथं गेलो चुका काढतो. कलरचा असा दिला लाइटिंगाचा अशी दिली. तू घरी ये तुझ्या टॉयलेटच्या दरवाजाला ती कडी नाही त्याला बादली लावा लागती. एवढी टाकून गेड्या काय जगाच्या निंदा करीत बसतो. तिथं गेले चुका काढत बसतो. नाही जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. ऐका ना. वा एकदा टाळ्या वाजा. असे टाळी वाजा मस्त आहे का. छान. वा कृपाळू ज्ञानोबर आहे. कृपाळू आहे बरोबर. कोणावर कृपा केली. पहिला पुरावा भिंतीवर कृपा केली. चालविली जड भिंती हरली चांग याची बरोबर. रेड्यावर कृपा केली. रेड्यामुखी गर्भध्वजांचा भिंतीवर कृपा केली. रेड्यावर. हे बघा हे मंडपाकरता एक खांब दिली. ही छाया आपल्यावर आहे. या मंडपाची ताकद आहे बरं का. पण ज्ञानोबाने त्याच खांबावर कृपा केली. खांबा करता मंदिर नेवाशाला तुम्ही येऊन पहा. मग अजून भिंतीवर कृपा केली. रेड्यावर कृपा केली. खांबावर कृपा. आपल्यावर सुद्धा कृपाची बरं का ज्ञानोबरांची. काय हो कोरोनाच्या काळातून वाचवलं आपल्याला ज्ञानोबरांनी. अरे श्रीमंत माणसं निघून गेलेत. वाचलोय आपण. आपलं आयुष्य सुखात आनंदात जावं. बरोबर. म्हणून ज्ञानोबराय कृपाळू आहे. कसे कृपा करणारे ज्ञानोबराय. कृपाळू उदार. ऐकायचं ना आता अजून गोड चाली ऐकायचे बरं का. जरा पटपट चालायचं. भावार्थ लक्षात घ्या फक्त मस्त बाई. आजच्या कीर्तनातल्या एवढा अभंग जरी पाठ झाला तर धन्य झालं कीर्तन. नाही तर घरी गेले बसा कीर्तन करायच्या चोका काढीत मग नाही धन्य व्हायचं बरं का कीर्तन. एवढं गोड कीर्तन करू ना. एवढे गोड गायक वादक हा मस्त ऐका ना. ज्ञानोबर आहे उदार आहे. उदार भक्त ऐशी मात जयाची. मात म्हणजे गोष्टच. उदार आहे भक्त बरोबर. कृपाळू उदार माझा स्वाभिमानानं म्हणावं. आता एक अभंग असा आहे नाथ महाराजांचा 7 चरणाचा आहे. 7 किती त्या प्रत्येक चरणाला शेवटी ज्ञानोबराला माझं म्हणावं. म्हणा बरं का. जरा सगळे भजन करा मस्त बाकी. सुरू. कैवल्याचा पुतळा चैतन्याचा जिव्हाळा. चैतन्याचा जिव्हाळा. अभंगाचं पहिलं चरण संपलं. दुसरं सुरू झालं. चला टाळी वाजवा. साधकांचा माय बाप दरोशने आहे ताप. सर्वावती सुख रूपा सर्वावती सुख रूपा ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जो का पूज्यस्थानी. चिंतकाचा चिंतामणी चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सागर
नाथ महाराजांचा अभंग जरी वाटला तरी तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. पूर्ण स्वरूप आहे त्या अभंगामध्ये. वा वा. ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला, चैतन्याचा जिव्हाळा. ज्ञानोबा माझा साधकांचा मायबाप, दर्शने हरी सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा. ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी. ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती, हरली चांगयाची मोक्ष मार्गीचा सांगाती. ज्ञानोबा रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भदुजांचा हरविला, शांतीरूपी प्रगटला. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका. कोणे विठोबाचा गुरु सेवे लागी जाण, शरण एका जनार्दन, त्रैलोक्याचे जीवन. ज्ञानोबा माझा. ज्ञानोबरांचं वर्णन करा. ज्ञानोबा म्हणून तया नमस्कार वारंवार. का हो नाथ महाराज, काय कृपाळूपण आहे, काय उदारपण आहे ज्ञानोबरांच्या स्वभावात. अभंगाचं दुसरं चरण. आहे आती कुळाचा विचार, राहुल महाराज. आहे आती कुळाचा विचार, कुळाचा विचार. करुणा कर ज्ञानाबाई. टाळी वाजवा, गोड ऐकूया. करुणा कर ज्ञानाबाई.
करायचं आहे आपल्याला. महाराज म्हणतात आपण कोण्या जातीमध्ये जन्माला आलो, कोण्या कुळात जन्माला आलो, हे उदाहरण जर पाहायचं असेल ना, कसा ज्ञानोबारांचा तुझा भाव नाही. या तुम्ही सोहळ्याला या. कोणता? पंढरपूर आळंदी. ते एका जातीचे, एका गावातली, एका तालुक्यातली माणसं नसतात, पण रक्ताच्या नात्यापेक्षा पवित्र प्रेम करणारी माणसं असतात सोहळ्यामध्ये. तुम्ही घरी गेले का नाही, आज कॉल येणार नाही तुमच्या पाहुण्याचा, पण तुम्ही वारीहून जर घरी आले, 40 गावचे वारकरी आहे का हो, कसले का हो घरी, प्रवास चांगला झाला का हो, रडतात बरं. मिठी मारतात पंढरपुरात गेल्याच्या नंतर. फोन करा बरं घरी गेल्याच्या नंतर. काय जिव्हाळा असतो, काय कोण जातीचा, कोण्या कुळाचा असतो, ज्ञानोबा आहे पाहत नाही बरं का. पण भक्ता करुणा कर ज्ञानाबाई, भक्तावर करुणा करणारे ज्ञानाबाई म्हणतात नाथ महाराज बरं का. जसं या अभंगात एक प्रमाण सांगितलं ना मी, 7 वेळा ज्ञानोबा राहिला माझं म्हणले नाथ महाराज, तसं एक अभंग असं आहे की तर 4ही प्रमाणाला ज्ञानोबा राहिला ज्ञानाबाई मानावं स्वाभिमानानं, कोणाने? नाथ महाराजांनी. ऐका अभंग. सर्व सुखाची लहरी, अभंगाचं पहिले चरण ऐकायचं. ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी. दुसरं चरण ऐका. दुसऱ्यांदा ज्ञानाबाई. शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई ते मुकुट, शिवपीठ हे जुनाट. तिसऱ्यांदा ऐका. कोणा म्हणावं? वेदशास्त्र देती ग्वाई, म्हणती ज्ञानाबाई आई. मी खरं तर फार सामान्य वर्ग यांच्यातला, पण थोडंसं जर आम्ही कल्याण गुरुजींकडे होतो शिकायला संगीत क्षेत्राच्या, हे विचार केला तर खंडाळकर गुरुजी आमचे आजोबा, पण मी एवढंसं काही नाही. हा ज्ञानोबाने दिलेला प्रसाद आहे, यांच्या पुढं मी काय गावं. पण पहा बरं का, नाथ महाराज म्हणतात, तिसऱ्यांदा ऐकलं. वेदशास्त्र देते ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई, ज्ञानाबाईचे चरणी. चौथ्यांदा ऐका. ज्ञानाबाईचे चरणी, चरण एका जनार्दनी, चरण एका जनार्दनी हो. शिवपेठ हे दोनाथ, शिवपेठ हे दोनाथ, ज्ञानाबाईचे चरणी. चौथ्यांदा म्हणतात त्या अभंगाला प्रत्येक ज्ञानाबाई म्हणावं. ज्ञानाबाईचे चरणी, शरण एका जनार्दनी. म्हणून भक्त करुणा करत ज्ञानाबाई, हा स्वभाव आहे ज्ञानोबारायांचा, हा स्वभाव आहे. आपण एका आईच्या निमित्तानं आलो ना, इंदुबाईच्या निमित्ताने. जसं ज्ञान हा दृष्टांत देतात बरं का तुकाराम महाराज आपल्या व्यवहारातला संतांना. लेकुराचे हित माऊलीचे चित्त. खरं तर ही उपमा संतांना द्यायची. जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची करी लाभावीन, पोटी भार वाये त्याचे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओजे. संत किती कृपावंत, जे जे पिढे बाळ प्राण तिचा विकळ. हा दृष्टांत दिला व्यवहारातला. चालता चालता लेकराला ठेस लागली, लेकराच्या पायाला जखम झाली. आई, काय रे राजा, पायाला ठेस लागली माझ्याला. तुकाराम महाराजांचा भाव किती पडे. आईला कळाल्याबरोबर प्राण तिचा विकळ, जिचे पिढे बाळ. बरोबर. ऐसा मातेचा स्वभाव, सूत्रधुरी एक जीव, सुखाची विश्रांती उमटे मातेची याचिती. तुका म्हणे संत, आणि तुम्ही बहु कृपावंत. संतांचं किती कृपावंत जीवन, हा दृष्टांत पण व्यवहारातला दिला. तसं महाराज म्हणतात भक्त करुणा कर ज्ञानाबाई, हा स्वभाव आहे. आता प्रभाव ऐकूया, बोला. भलत्या भावे शरण जात भेटी, गणेश महाराज. भलत्या भावे शरण जात भेटी, भलत्या भावे शरण जात भेटी, भलत्या भावे शरण जात भेटी. भलतिया भावे शरण
भलतिया भावी शरण जाता भेटी. महाराज म्हणतात आपण कोण्याही भावनेनं शरण जा ज्ञानोबरायांना. पण एक काम करतात ज्ञानोबराय, पाडे तसे तुटी जन्मव्याधी. म्हणून ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. न पाहे आती कुळाचा विचार, भक्त करुणा फक्त करुणा करत ज्ञानाबाई यथामती यथावकाश. बोलण्याच्या योगामध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ कर. करविली तैसे केली कटक, वाकुडे का नीट देव जाणी. ना तरी बालक बबडा बोली, का वाकुडा विचुका पावली. ते चोज करुणे माऊली रिजे जेवे. पण आमच्या आबासाहेबांचा फार आट्टा असे. थांबलोय मी तेवढं पिंगळं म्हण रे बाबा. मी म्हणलं आता चांगलं ऐकलं, आता बस झाला. तर पिंगळा भुका लागले असतील विचारत. भुका नाही लागले तुम्हाला? नाही नाही बर बर बर. खरं तर रात्रीलाही प्रवास करून आलो. पुण्याला होतं रात्री, पुणे जिल्ह्यात. हे बा माझे मोठे बंधू संगतीला. आम्ही 2 वाजता घरी आलो, परत 5लाच उठलो. आबासाहेबाला म्हणलं मला लय लांब या नाही करत बरं. नाही नाही तुम्हाला यावं लागेल म्हणे आबासाहेब. आता हट्टा असतो प्रेमाचा. जशी ही हट्टाची माणसं आहे, अधिकाराची माणसं आहे, प्रेमाचा हट्ट आहे. आणि मी माणसं जोडणारा माणूस आहे बरं का, मी तोडणारा नाही कधी. आपल्याला किती दुःख झालं तर पण जपायची माणसं खूप जपली पाहिजे आपण या जीवनात. एकदा संतांच्या नामाचा जप करूया मस्तपैकी छान. ऐकायचं आहे पिंगळा आपल्याला, बरं हात करा मस्तपैकी छान. दशकऱ्याच्या निमित्तानं आलोय, संतांचं भजन केलं त्याचं फळ आहे का? पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नावे, तुका म्हणे पापे जाती संताची जपे. निवृत्ती न देव स्वप्न मुक्ता बाई एक नटन मगव तुका. हे निवृत्ती न देव स्वप्न मुक्ता बाई एक नटन मगव तुका. निवृत्ती राया निवृत्ती राया स्वप्न मुक्ता बाई ज्ञान सका. निवृत्ती कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारवा. न पाहे आती कुळाचा विचार, भक्त करुणा करत ज्ञानाबाई. जाता जाता एकच विनंती, नसेल गुरु तर गुरु करा. ज्ञानोबरांच्या विनंती आहे आपल्याला. ज्ञानोबरांची इथं सगळं ज्ञानोबराय संतच ऐकायचे बरं का. आणि संताचं नाही ऐकलं तर काय दोष आहे म्हणतो ऐकाय पुढं. गुरु करायचा ज्ञानोबरायचंच ऐकायचं. श्री गुरु सारिका. श्रीगुरूच्या कृपेनं एखादं राहिला असेल चुकून गळ्यात माळ घालायचं तर नाथ महाराजांची भाषा आहे का? तुळशी माळ गळा. का असं म्हणले नाथ महाराज? गंडे तोडी गळा. त्या गंडे तोड्याच्या विरोधातला महाराज बरं नव्हतं. त्याचं प्रमाण नाही, मी तुम्हाला सांगणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात कंठे मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, भजन करा. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय तोरपण जा. पण भजन एवढं गोड करा, अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदे तेही त्याने वंदे. आईवडिलांची सेवा करायची हेही तुकाराम महाराजांचंच ऐकायचं. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. आज ज्ञानोबरांचंच ऐकायचं ना. सकळ तीर्थाची अधुरी जी का माता पितर. इथं संताचंच ऐकायचं. संताचं ऐकलं तर भलं होईल. पण जर कारण जगाच्या कल्याणा, पण आम्ही जर संताचं नाही ऐकाल तर सांगा ना. नाथ महाराज म्हणतात धोका ऐका कळंगी कर. हे जरी नाही कल मग दुसरं येईल. हे जरी नाही हे जरी नाही मग दुसरं येईल. हे जरी नाही परंतु सेवटी परंतु सेवटी सरदे सेवटी सरदे सेवटी आमचे काय
गोराने हजार बटे निर्गुण निराकार आदा बाबूरा माझा निर्गुण निराकार आदा बाबूरा माझा जपून 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 चालवया आली बाई माझी जपून चालवया आली बाई माझी ओ जपून चालवया आले बाई माझे जपून चालवया आले बाई माझे टाळी वाजवून ऐका आता नाथ महाराजांचा शकून वर्ग कळंगीरकर आलेले पाहुणे कलियुगाची दादा इतका विथोरी पुत्र तो होईल पित्याचा वैरी व्रतार सोडून नारी फिरतेल दारो दारी ऐसा शकून माझा दादा ऐकवा गिरधारी शकून सांगवया आली बाई शकून सांगवया आली बाई माझी ओ जपून चालवया आले बाई माझे जपून चालवया आले बाई माझे आता शकून नावाचं प्रकरण ऐकलं आता होर ऐका बरं का होर नावाचं प्रकरण गाडी वाजवा जरा मग ऐका दादा होर ऐका दादा ऐका दादा होर ऐका दादा ऐका दादा होर ऐका ऐका दादा होर ऐका दादा हे ऐका दादा हो ऐका दादा ऐका दादा होर ऐका दादा ऐका दादा होर ऐका भवनी भजने लागा देव कर कैवारी मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी सळा चालितो सोर सळा सोर सडा सती संतो सजवळा सतीचा सोर बरवे 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 पंढरपूर बरवे बरवे
तुम्ही डुगडुगू ऐका डौर फिरवितो तुम्ही डुगडुगू ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगडुगू ऐका डौर फिरवितो तुम्ही डुगडुगू ऐका तुम्ही डुगडुगू ऐका तुम्ही डुगडुगू ऐका डुगडुगू ऐका तुम्ही डुगडुगू ऐका पिंगळा महाद्वारी महाराज अमोल महाराज भारवाच्या आमच्या नंदू महाराज भगत बाबा राहुल बाबा खरेकरांता एकदम मस्त आमचे महेश बाबांका एकदा टाळी वाजा गणेश महाराजांकरता बाबा खूप गोड बस आता जय विठ्ठल होईल ज्ञानदेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही जे कोणी आपली पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आणि म्हणून आजचा आलेल्या सेवेचा योग आदरणीय आमच्या आबासाहेबांचा फार आग्रह मी तर माझी मगाशीच बोललो फार आग्रह त्यांचावाला त्यांनी सांगितलं आमच्या चुलत्यांची फार इच्छा आहे आणि म्हणून त्या सेवेच्या निमित्ताने सर्वांचा दर्शनाचा योग आला बरं का तुमच्या मस्तपैकी एकदा आमच्या भगवानराव करता टाळी वाजा गड्या मस्तपैकी काय पायाला करून घेतलं भगवानराव तुमचा पाय चांगला ठेवा बा तो आमचं बरं राहील ना वा 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 छान पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद या थोरात परिवारानं छानसा प्रसाद केलेला आहे जेवण केल्याशिवाय पुणे जाऊ नये अशी विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी विठ्ठल धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिव अवतार करुणे गेले कैलोक पावा समाधी संपक शिखरी मागे शोभे प्रभू आये अवतार करुणे आणि शरण नाथाचे चरणी शरण एका शिव अवतार करुणे गेले त्रैलोक्य पावा बोलिले कैलासवासी गंगा भागीरथी इंदुबाई पुंजाबा पाटील थोरात यांच्या असणाऱ्या दुष्क्रिया विधी त्या विधीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार नामांकित हरिभक्त परायण परम